नमस्कार मित्रांनो, लर्निंग इंग्लिश पार्ट 1 आपण अभ्यासला. त्यामध्ये इंग्रजीचा अभ्यास कसा करायचा हे आपण पाहिलं. आज पार्ट 2ला आपण सुरुवात करतो आहोत आणि यामध्ये आपण व्याकरणाचा अभ्यास सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, आपण बोलतो, एखादी भाषा बोलतो तेव्हा नेमकी काय बोलतो तर वाक्य बोलतो. वाक्यामध्ये शब्द असतात आणि शब्द आणि त्यांचा अभ्यास हा सर्वात अगोदर महत्त्वाचा आहे. म्हणून आपण आज या शब्दांचा अभ्यास करूया. इंग्लिशमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्द असतात. ते शब्द कोणते तर काही शब्दांना नाऊन म्हणतात, काहींना प्रोनाऊन म्हणतात, काहींना वर्ब म्हणतात, काहींना ॲडजेक्टिव्ज म्हणतात, काहींना ॲडवर्ब म्हणतात, काहींना प्रेपोजिशन्स, काहींना कंजंक्शन्स, काहींना इंटरजेक्शन्स असं म्हणतात. हे 8 प्रकारचे शब्द आहेत आणि ह्या सगळ्या 8 प्रकारच्या शब्दांना एक नाव दिलं गेलं, ते म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे फक्त शब्दांचे प्रकार. मग सगळे जेवढे शब्द आपल्या इंग्रजी भाषेमध्ये आहेत ते सगळ्यांना आपण या 8 भागांमध्ये विभागलं आहे. हे 8 भागांचा आपल्याला बारकाईने अभ्यास करायचा आहे आणि नंतर एक एक करून एक एक ग्रामरचा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. तर या भागामध्ये आपण पहिला पार्ट्स ऑफ स्पीच बघणार आहोत, तो आहे नाऊन. हे लक्षात घ्या की याच्यामध्ये नाऊन आणि वर्ब हे 2 विद्यार्थ्यांना खूप कन्फ्युजिंग असतात. एकच शब्द तो कधी नाऊन म्हणून वापरला जातो तर केव्हा केव्हा वर्ब म्हणून वापरला जातो. यांचा खूप बारकाईने अभ्यास करावा लागेल. ते वाक्यात कोणत्या ठिकाणी आलेत याचं आपल्याला आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. ते कशा प्रकारचं काम करतायत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे केव्हा लक्षात येईल जेव्हा प्रत्येकाच्या या दोघांच्याही बारकाईने त्यांच्या कॉन्सेप्ट आपल्या लक्षात आल्या पाहिजे की नेमकी नाऊन म्हणजे काय, नेमकी वर्ब म्हणजे काय, ते आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. आज नाऊन बघूया आपण. नेमकी नाऊन म्हणजे काय. What are nouns? Nouns are names given to. नाऊन म्हणजे नावं दिलेली आहेत कुणाकुणाला, सगळ्या वस्तूंना, सगळ्या प्राण्यांना, सगळ्या ऑब्जेक्ट्सला ही नावं दिलेली आहेत. आता अगोदर हे लक्षात घ्या की सगळे ऑब्जेक्ट्स आपण विचार करूया. व्याख्येकडून उदाहरणांकडे जाण्यापेक्षा हे व्याख्या कधी परिपूर्ण होतच नाही, त्यात काहीतरी पाठीमागे राहून जातं. म्हणून आपण उदाहरणं पाहूया, त्यांचा अभ्यास करूया आणि त्याच्याहून जमलं तर आपण व्याख्या करूया. तर अगोदर उदाहरणं. काय म्हणजे नाऊन. ह्या वस्तू किंवा हे व्यक्ती यांना दिलेली नावं म्हणजे नाऊन. कोणते. उदाहरणार्थ पर्सन. माझं नाव, तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, आईचं नाव, गावाचं नाव, शहराचं नाव, सगळे. इथे सुरुवातीला पर्सन. पर्सन म्हणजे उदाहरणार्थ अविनाश, श्रुती, कृष्णा, बराक, जॅक्सन, रॉबिन्सन, पवार, पाटील, शिंदे, दुबे, शर्मा, कामत, हे सगळे नावच आहेत. आपलं नाव असेल किंवा आडनाव असेल पण ते नावच आहेत. दिलेलं नाव जेव्हा जेव्हा नाव म्हणणार त्यावेळेस ते नाऊन. दुसरं म्हणजे वर्ग, क्लास. प्रत्येक नाऊनचा एक वर्ग ठरला आहे. उदाहरणार्थ स्त्रियांचा वर्ग, पुरुषांचा वर्ग, शिक्षकांचा वर्ग, पॉलिटिशियन्सचा वर्ग, कामगारांचा वर्ग. हे सगळे वर्ग त्यांना डिवाईड होतात. हे सगळे नाऊन डिवाईड होतात. तर हे सगळे नाऊन जेवढ्या वर्गांना दिलेले नाऊन आहेत ते सगळे नाऊन. व्हेजिटेबल्स असतील, मॅन, वुमन, ॲनिमल, गर्ल, बॉय, फ्रेंड, टीचर, पॉलिटिशियन, स्टुडंट, लर्नर, सगळ्यांचा एक एक वर्ग. हे वर्गांना दिलेले नाव म्हणजे नाऊन. नाव जिथे जिथे आपण देणार ते नाऊन. त्यानंतर प्लेसेस, ठिकाणं. हे ठिकाणांनासुद्धा आपण नावं दिलेली आहेत. उदाहरणार्थ गार्डन असेल, गार्डन म्हणजे एक ठिकाण, त्या ठिकाणाला एक नाव दिले गार्डन. टेम्पल असेल किंवा स्कूल आहे, कॉलेजेस आहेत किंवा विलेजेस, खेडेगावांना दिलेली नावं, तालुक्याला दिलेली नावं,
जिल्ह्याला दिलेली नावं, राज्यांना दिलेली नावं, मोठ्या मोठ्या शहरांना दिलेली नावं, नंतर देशाला दिलेली नावं, खंडाला दिलेली नावं, कॉन्टिनेंटला दिलेले नावंसुद्धा तेच, कंट्रीजला दिलेली नावं पण नावनच. मग हे सगळे त्याच्यामध्ये येतं. आपण काही उदाहरणं जर बघितली तर उदाहरणार्थ विलेज घेऊया, गार्डन, टेम्पल. विलेज म्हणजे राळेगण, नेरूळ, रहमतपूर, कोणते पण विलेज तुम्ही घेऊ शकाल. मुंबई, दिल्ली, सिटीज, इंडिया, कंट्री, जर्मनी, कंट्री, रशिया, कंट्री, स्टेट्स, महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटका, बेंगलोर, रशिया, एशिया, युरोप, दीज आर दी कॉन्टिनेंट्स. आफ्टर दॅट हे सगळ्यांची नावं म्हणजे नाऊन. त्यानंतर थिंग्स. सर्वात जास्त कन्फ्युजिंग शब्द आहे म्हणजे थिंग्स. बहुतेक व्याख्यांमध्ये एवढं सांगितलं असतं की नाउन्स आर नेम्स ऑफ पर्सन्स, प्लेसेस अँड थिंग्स. पण थिंग्स म्हणजे नेमकी काय? आपण खूप उदाहरणं बघूया म्हणजे तुमच्या थिंग्स लक्षात येतील. आपण व्याख्या थोड्या वेळ बाजूला ठेवूया, पण आधी उदाहरणांचा अभ्यास करूया. लिक्विड थिंग्स ऑल्सो, सॉलिड थिंग्स ऑल्सो, गॅस ऑल्सो, व्हिजिबल्स ऑल्सो, नॉन व्हिजिबल टू. म्हणजे जे डोळ्यानं दिसतात ते पण थिंग्स, जे डोळ्यानं दिसत नाहीत त्या पण थिंग्स, सगळ्या थिंग्स. ओके, मग उदाहरणं घेऊया. ऑइल, मिल्क, लिक्विडमध्ये. बॅट, पेन, बॉल, बुक, सॉलिडमध्ये. युटेन्सिल्स, टेबल, फॅन, देन फ्लोर, पावडर, ऑक्सिजन, नायट्रोजन, स्मेल, ऑडर, परफ्यूम, गॅसेसमध्ये. मेडिसिन, सगळे थिंग्स. सगळ्यांना प्रत्येक गोष्टीला आपण नाव दिलं आहे. नाव दिलं म्हणजे ते पण नाऊन झाले. आता नॅचरल ऑब्जेक्ट्स. सगळे नॅचरल ऑब्जेक्ट्स, पर्वतापासून तर इन्सेक्टपर्यंत सगळे नॅचरल ऑब्जेक्ट्स, त्यांना प्रत्येकाला आपण नाव दिलेलं असतं. ते ऑब्जेक्ट्स म्हणजे नाउन्स. उदाहरणार्थ ट्रीज, रिव्हर्स, माउंटन्स, पेबल्स, पीक्स, सँड, डेझर्ट, लँडस्केप, सी, ओशन, डॉग, कॅट, काऊ, एलिफंट, अदर ॲनिमल्स, बर्ड्स, इन्सेक्ट्स, ऑल. जेवढे काही ऑब्जेक्ट्स असतील नॅचरल ते सगळे ऑब्जेक्ट त्यांना नावं दिलेली आपण, ते सगळे म्हणजे नाऊन. त्यानंतर अजून खूप महत्त्वाची गोष्ट बाकी आहे की जी आपल्याला खरोखर गोंधळ निर्माण करते, ती म्हणजे कॉन्सेप्ट्स अँड आयडियाज. आपण फक्त अशाच वस्तू समजतो की ज्या आपल्या डोळ्यांना दिसतात, ज्यांना आपण स्पर्श करू शकतो. पण काही गोष्टी, काही संकल्पना अशा आहेत ज्यांना आपण बघू शकत नाही, त्या फक्त संकल्पनाच आहेत. पण त्या संकल्पनांनासुद्धा आपण एक ठराविक प्रकारची विचार आहेत, त्या विचारांना आपण एक नाव दिलेलं असतं, ते म्हणजे नाऊन. कॉन्सेप्ट्स अँड आयडियाज कोणकोणत्या? उदाहरणार्थ लव, एक प्रकारची भावना आणि त्या भावनेला दिलेलं आपण नाव म्हणजे लव. काइंडनेस, सिम्पथी, म्हणजे त्याला आपण एक नाव दिलेलं आहे. गॉड, वी हॅव नेवर सीन, पण आपण एक संकल्पना आहे आपली, त्याला आपण नाव दिलेलं आहे. होम, तर होमचं बघा, तुम्ही म्हणाल होम तर दिसतं आहे. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन होम अँड हाऊस? होम आणि हाऊसमध्ये फरक काय? एकदम सोपी गोष्ट आहे. होम्स आर बिल्ड बाय हार्ट्स अँड हाऊसेस आर बिल्ड बाय ब्रिक्स. म्हणजे एखाद्या झोपडीमध्ये असलेलं किंवा काहीच छप्पर वगैरे नसलेलं 4 लोक एकत्र राहतात, ते सुद्धा घर. आणि जे बिल्डिंग बांधलेली आहे त्याला आपण खोली म्हणू शकतो, बंगला म्हणू शकतो, ते घर नाही. घर म्हणजे बिल्ड बाय हार्ट्स. मग ते काय कॉन्सेप्ट आहे? बिलीफ, फेथ, इगो, ॲश्युरन्स, डेट, लॉयल्टी, डेडिकेशन. लॉयल्टी आहे, डेडिकेशन आहे. वी कॅनॉट काउंट देम, वी कॅनॉट सी देम, वी कॅनॉट टच देम. आपल्याला ते बघता येत नाही. गोंधळ, कन्फ्युजन कुठे बघता येतो आहे आपल्याला? नाही येत. इल्युजन्स आहे, मिस्टेक. एक कॉन्सेप्ट आहे, त्याला आपण नाव दिलेलं आहे. पॉवर्टी, एक कॉन्सेप्ट आहे, त्याला आपण नाव दिलं आहे. पीस, टेंडन्सी, अँगर, अशा खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या फक्त संकल्पना आहेत आणि त्या संकल्पनेनं आपण नाव दिलं आहे. ते नाव म्हणजेच नाऊन. हे खूप बारकाईने तुम्ही एकदम पक्कं लक्षात ठेवलं पाहिजे की हे म्हणजे नाऊन. आता इन्स्टिट्यूशन्स किंवा इन्स्टिट्यूट्स, सगळ्या प्रकारच्या इन्स्टिट्यूटला नावं दिलेली असतात, छोटी मोठी सगळे.
गव्हर्मेंटल अँड नॉन गव्हर्मेंटल इन्स्टिट्यूट ऑल्सो. तर सगळ्या इन्स्टिट्यूटलासुद्धा नाऊन. उदाहरणार्थ लायन्स क्लब इन्स्टिट्यूट आहे, नाव दिले त्यांना लायन्स क्लब, त्याला काय म्हणूया? इन्स्टिट्यूट, नाऊन. गुरुजी फाउंडेशन, पुणे विद्यार्थीगृह, नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन्स किंवा आणखी कोणत्या ज्या तुम्हाला माहीत असतील त्या सगळ्या इन्स्टिट्यूट्स म्हणजे त्या इन्स्टिट्यूटला दिलेली नावं म्हणजे नाउन्स. आपण हे नंतर त्याचं वर्गीकरण करूच्या. सर्व प्रकारचे शेप्स, फिगर्स, डायग्राम्स, लाईन्स, डॉट्स, साईन्स, सिम्बॉल्स सगळे म्हणजे नाऊन. त्यामध्ये ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर, डॉट, पॉईंट्स, मार्क्स, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क, मार्क ऑल्सो. देन दीज ऑल आर थिंग्स प्लस मायनस सायन्स हे सुद्धा सगळे नाऊनमध्ये. सिलेंडर, शेप आणि हार्ट शेप, फेमस हार्ट शेप. मुलं अगदी ज्यांना कळत नाही ते पण हार्ट शेप काढून दाखवतात. हार्ट शेप नाऊन आहे. ओके. देन वी हॅव आर्ट्स, सगळ्या प्रकारचे आर्ट्स नाऊनमध्ये. मग कोणकोणत्या? जसं की पेंटिंग आहे, ड्रॉइंग आहे, स्केचिंग, ऑब्झर्वेशन, कम्युनिकेशन, कंपोजिंग, सगळे आर्ट्स त्यांना नाऊनच म्हणायचं. त्यांना आपण नाव दिलेलं आहे म्हणून. देन इटेबल्स म्हणजे खाण्याचे पदार्थ, सगळ्या पदार्थांना आपण नावं दिलेले आहेत. जे इंग्लिशमध्ये नाही ते पण नावं तुम्ही देऊ शकाल. फूड आहे, फ्रूट आहे, आणखी तुमच्याकडे कोणते कोणते नावं असतील? ग्रेन्स, चपाती, चटणी, ब्रेड, व्हेजिटेबल्स, नूडल्स, बर्गर, जेवढी काही नावं आहेत ते सगळे. चॉकलेट असेल, व्हीट असेल, बिस्किट्स असेल, सगळ्यांना आपण नाऊन म्हणतो कारण त्यांना आपण दिलेलं नाव आहे. आता त्यानंतर प्रोसेसेस, जसं की तुम्हाला सांगितलं कॉन्सेप्ट आणि आयडियाविषयी, तसंच इथे प्रोसेस ही महत्त्वाची आहे. प्रोसेसमध्ये थिंकिंग इज अ प्रोसेस, हे लक्षात घ्या. थिंकिंग इज अ प्रोसेस, विचार करणं ही प्रोसेस आहे. डिस्क्रिप्शन, नॅरेशन करणं, वर्णन करणं हे सुद्धा प्रोसेस आहे. लॅमिनेशन, टीचिंग करणं हे प्रोसेस आहे. ऑब्झर्वेशन इज अ प्रोसेस. रायटिंग इज अ प्रोसेस. इम्प्लिमेंटेशन इज ऑल्सो प्रोसेस. वॉचिंग, कन्स्ट्रक्शन इज ऑल्सो प्रोसेस. अँड प्लेईंग, ड्रॉईंग, स्पेक्युलेशन, ऑल दीज आर प्रोसेसेस. या प्रोसेसला सुद्धा आपण नाव दिलं आहे आणि ते नाव म्हणजे नाऊन. जिथे जिथे नाव दिलं ते नाऊन. सगळ्या प्रकारचे सब्जेक्ट्स जेवढी तुम्हाला माहिती असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, ॲस्ट्रॉनॉमी असेल, मॅथमॅटिक्स असेल, जिओग्राफी, हिस्ट्री, छोटे छोटे बॉटनी, केमिस्ट्री, अजून कोणते असतील ते सगळे प्रकारचे. इलेक्ट्रॉनिक्स पण, ते सगळे विषयांची नावं, त्यांना नावं दिलं आहे आपण म्हणून ते नाऊन. लँग्वेज जर तुम्ही सब्जेक्ट म्हणून अभ्यासत असाल तर तो पण नाऊन. सायन्सेस असतात, थेअरीज असतात, फिलॉसॉफीज असतात, त्यांना पण नाऊन म्हटलं जातं. फिलॉसॉफीमध्ये गांधीझम, गांधींची विचारसरणी आपण म्हणू, सिद्धांत म्हणूया. गांधीझम, नाझिझम, फॅसिझम हे सगळे आहे. त्यानंतर थेअरीज, उदाहरणार्थ न्यूटन्स थेअरी, डार्विन्स थेअरी, हे सुद्धा यांना आपण त्या ठराविक प्रकारच्या ज्ञानाला आपण नाव दिलं आहे. ते नाव म्हणजे नाऊन. सो दीज ऑल थिंग्स आर. एक शास्त्र आहे इंग्लिशमध्ये, उच्चारशास्त्र, त्याला फोनेटिक्स म्हणतात. ते शास्त्राला दिलेलं नाव, ते म्हणजे नाव दिलं म्हणजे ते पण नाऊनच. टाईम सेगमेंट्स, छोट्यातला छोटा म्हणजे सेकंड, त्यानंतर मिनिट, त्यानंतर आवर, आफ्टर दॅट 24 hours a day, then a week, a fortnight, a month, a year, a decade, then century. We can have a duration also, period also, time segments. हे सगळ्यांना आपण नाऊन म्हणायचं. ओके. देन त्यानंतर आपण पुढचा भाग बघूया की तो आहे वर्ब्स यूज्ड ॲज अ सब्जेक्ट. काही काही वर्ब जेव्हा ते सब्जेक्टच्या ठिकाणी येतात ते नाऊन म्हणून काम करतात. उदाहरणार्थ टीचिंग, टीचिंग इज माय पॅशन, त्या ठिकाणी टीचिंग हा नाऊन म्हणून काम करतो आहे, इट्स अ सब्जेक्ट.
ॲक्शन ऑर ॲक्टिव्हिटी ऑफ टीचिंग. टीचिंगचा अर्थ काय? ॲक्टिव्हिटी ऑफ टीचिंग. तर हे सुद्धा सब्जेक्ट्स, हे सुद्धा जे सब्जेक्टच्या ठिकाणी काम करणारे वर्ब आहेत ते पण नाऊन म्हणून असतात. ज्यावेळेस ते खास करून टू बीच्या रूपाच्या अगोदर येतात त्यावेळेस ते नाऊन म्हणून येतात. देन आपण पुढे जाऊन जेरंड हा प्रकार बघणार आहोत. आता इथे ह्यावेळेस नाही बघणार, पण ज्यावेळेस आपण वर्ब अभ्यासू त्यावेळेस जेरंड हा प्रकार अभ्यासू. त्याच्यामध्ये तुमच्या पुन्हा हे लक्षात येणार आहे की हे अशा प्रकारचं म्हणजे नाऊन. त्यानंतर पुढचा भाग बघूया आपण, कंडिशन्स अँड सिच्युएशन्स. काही काही कंडिशन अशा असतात ना की त्यांना वेगळं, त्या कंडिशनला वेगळं नाव दिलं जातं, सिच्युएशनला वेगळं नाव दिलं जातं. उदाहरणार्थ ड्रॉट, टेरर, हॉरर, देन सेज, देन ॲटमॉस्फिअर, फिअर, हॅपीनेस अँड सॅडनेस नावं दिलेली आहेत त्यांना कंडिशनला, सिच्युएशनला. ऑल दीज आर कॉल्ड. ओके. त्यानंतर ॲक्ट्स, उदाहरणार्थ पोस्को नावाचं ॲक्ट तुम्ही ऐकून असालच, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्स. खूप स्ट्रॉंग लॉ आहे आपल्याकडे एक पोस्को ॲक्ट, नाऊन. त्यांना ॲक्टला आपण नाव दिलेलं आहे. सिटिझन अमेंडमेंट ॲक्ट हा एक ॲक्ट आहे, रिसेंटलीच तयार झाला आहे. देन वी कॅन हॅव हिंदू मॅरेज ॲक्ट, मोटर व्हेकल ॲक्ट और इंडियन ॲग्रिकल्चरल ॲक्ट. हे सगळे ॲक्ट आहेत आणि या ॲक्टला आपण नावं दिलेत, सो दे आर ऑल्सो नाऊन. ऑल्सो लँग्वेजेस, सगळ्या जगभरातल्या सगळ्या लँग्वेजेसचे नावं म्हणजे नाउन्स. मराठी, हिंदी, इंग्लिश, तमिळ, मल्याळम, तेलुगू, गुजराती, कन्नडी, फ्रेंच, रशियन, अजून तुम्हाला कोणत्या माहिती असलेल्या सगळ्या लँग्वेजेस म्हणजे नाउन्स, त्यांची नावं म्हणजे नाऊन. त्यानंतर मेथड्स, काही काही मेथड्स असतात. उदाहरणार्थ एक्स्ट्रॅक्शन इज अ मेथड. एक्स्ट्रॅक्टिंग झिंक फ्रॉम ऑर, दॅट इज व्हॉट एक्स्ट्रॅक्शन. कम्युनिकेशन, कन्फेशन, स्पेक्युलेशन. या ठिकाणी एक वेगळा शब्द वापरला, जो मराठी शब्द आहे तो इंग्लिश नाही. बाणा, आपण बोलतो ना मराठी बाणा. मराठी बाणा म्हणजे काय? महाराष्ट्रातील लोकांची विचार करण्याची पद्धती आणि वागण्याची पद्धती किंवा काम करण्याची पद्धती म्हणजे बाणा. हा मराठी बाणा आहे. ते म्हणजे सर्टन वे ऑफ वर्किंग और थिंकिंग और बिहेविंग, दॅट इज व्हॉट मराठी बाणा. मग आपण त्याला बाणा म्हणतो. तो बाणा म्हणजे एक ठराविक नाव दिले त्याला, दॅट इज ऑल्सो. मी बाणा शब्द इंग्लिश नाही, पण तो का सांगितला का तुम्हाला आयडिया तुमची क्लिअर व्हावी म्हणून तिथे मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर ग्रुप्सला आपण नाव देतो, ते पण नाउन्स आहेत. टीम, ट्राईब. टीम एका व्यक्तीची नसते, ट्राईब एका व्यक्तीची नसते, गव्हर्मेंट एका व्यक्तीचं नसतं, फॅमिली एका व्यक्तीची नसते. नंतर अंकित, बंडल, एका स्टिकचा बंडल नसेल ना, 2-4 स्टिक त्याच्यामध्ये. असे शब्द आहेत की ज्यांच्यामध्ये त्यांचा अर्थच एकापेक्षा जास्त वस्तू किंवा असं प्रकारे होतो. ओके. फॅमिली, एकापेक्षा जास्त व्यक्ती त्याच्यामध्ये असतात, वन मॅन फॅमिली नसते. इन्स्टिट्यूशन्स, त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त लोक असतात. फ्लॉक, बर्ड्स, पॅक, बुके, मोर दॅन वन फ्लावर, एकापेक्षा जास्त फ्लावर्स आहे. ग्रो आहे, पोलीस आहे, पॅक आहे. हे प्ल्युरल्स आहेत. त्यांना आपण काय म्हणूया की एक सांगतात की एकापेक्षा जास्त त्याच्यामध्ये गोष्टी. हे सगळे नाऊनचे प्रकार, नाऊन आपण अभ्यासले. आता हे सगळे एकत्र घेतले आपण आणि तुमच्याकडे एक 7-8 भांडी दिली आहेत आणि प्रत्येक भांड्यामध्ये असं टाकत जा आणि नंतर त्या भांड्याला स्टिकर लावा की या भांड्यामध्ये कोणत्या प्रकारचे नाऊन आहेत, त्या भांड्यात कोणते आहेत. जेव्हा आपण हे सगळं वेगवेगळं करणार आहोत ना, म्हणजे क्लासिफाय करतो आहे. हे क्लासिफाय करणे किंवा क्लासिफिकेशन करणं म्हणजे वर्गीकरण करणे आणि त्या भांड्याला नाव द्यायचं म्हणजेच काय, त्यांचे टाईप्स सांगायचं. हे कोणत्या टाईपचेच नाउन्स आहेत, त्यांना टाईप्स समजण्याच्या अगोदर तुम्हाला नाऊन समजलाच पाहिजे. नंतर त्यांचं वर्गीकरण करणं ठीकच आहे. सर्वात अगोदर आपण टाईप्स ऑफ नाउन्स, फॉर्मली आपण नाऊन बघितलेत, आता त्यांचं वर्गीकरण करतो टाईप्स ऑफ नाउन्समध्ये. जे 2 भाग करता येतील आपल्याला प्रमुख. एक म्हणजे प्रॉपर नाऊन आणि दुसऱ्या भागामध्ये बाकीचे उरलेले सगळे नाउन्स. त्याच्यामध्ये कॉमन नाउन्स आहे, काउंटेबल आहे, अनकाउंटेबल आहे, कॉन्क्रीट आहे, ॲब्स्ट्रॅक्ट आहे, देन रेग्युलर, इरेग्युलर, सिंग्युलर, प्ल्युरल, कंपाऊंड नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन, एजंट नाउन.
खूप सगळे प्रकार. आणखी एखाद दोन तुम्हाला पाहिजे तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे सापडेल. म्हणून मला वाटतं जेवढे आत्तापर्यंत नाऊन ग्रामरच्या पुस्तकात आहेत तेवढे सगळे एवढेच आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक पजेसिव्ह नाऊन आहेत, पण ते केसमध्ये आपण वेगळं अभ्यासणार आहोत, म्हणून ते काय इथे अभ्यासलेलं नाही. पजेसिव्ह नाऊन पण असतात, याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाही, पण हे सगळे प्रकार आहेत ते मी इथे सांगायचा प्रयत्न करतो आहे. तर सर्वात अगोदर प्रॉपर नाऊन पाहूया आणि कॉमन नाऊन, कारण दोघांना एकाच वेळेस अभ्यासले तर तुम्हाला त्यातला फरक कळेल. माझं नाव आणि त्या नावाला आणखीन एक नाव दिलेलं असतं, त्याला आपण कॉमनली बोललं जातं. उदाहरण, नेम्स गिवन टू पीपल, कम्युनिटी, कास्ट, डेज, मंथ्स, इन्स्टिट्यूशन्स, लँग्वेजेस, सब्जेक्ट्स, प्लॅनेट्स, रिव्हर्स, माउंटन्स, पीक्स, ॲनिमल्स, सी, डेझर्ट, स्ट्रीम, ट्रेंच, हे सगळे म्हणजे प्रॉपर नाऊन. नाही, अजून क्लिअर झालेलं नाही. ह्या सगळ्या गोष्टींना आपण एक विशेष नाव देतो तेव्हा ते प्रॉपर नाऊन. उदाहरणार्थ, एव्हरेस्ट हा पीक आहे, मग पीक हे सुद्धा नाऊन आणि एव्हरेस्ट हे प्रॉपर नाऊन, मग पीक कॉमन नाऊन. दुसऱ्या एखाद्या K2 नावाचा पण एक पीक आहे, K2 नावाचा पीक, मग K2 पण हा पीक आहे, एव्हरेस्ट पण पीकच आहे. मग पीक नाऊन दोन्ही पण ठिकाणी वापरता येतं, पण एव्हरेस्ट दोन्ही ठिकाणी नाही वापरता येतं. तर कॉमन नाऊन म्हणजे काय? अ कॉमन नाऊन इज अ जेनेरिक नेम फॉर अ पर्सन, प्लेस ऑर थिंग इन क्लास ऑफ ग्रुप. जसं आपण बघितलं ना 2 नंबरचा वर्ब, आपण क्लास बघितला, प्रत्येकाचा एक ग्रुप बनतो. विद्यार्थ्यांचा गट बनला, मुलांचा गट, मुलींचा गट, शिक्षकांचा गट, कामगारांचा गट, ते सगळे गट. ते गटाचं नाव नसतं, गटाचं जे नाव दिलेलं आहे ते पण आपल्याला द्यावं लागतं. अशोक इज अ बॉय, अशोक हे प्रॉपर नाऊन आणि बॉय हे कॉमन नाऊन. आपल्याला नाही समजलं तर आपण चार्टच्या माध्यमातून, इथून मात्र तुमची आयडिया क्लिअर होणारच आहे. अभिषेक, अशोक आणि दीपक 3 घेतले, कोणते पण तुम्ही समजा, कोणता पण एक समजलं तरी चालेल. अभिषेक इज अ बॉय, अशोक इज अ बॉय, दीपक इज अ बॉय, म्हणजे दीपकला पण बॉय वापरता येतं, अशोकला पण वापरता येतं, अभिषेकला पण वापरता येतं. बॉय सगळ्यांना वापरता येतं, पण सगळ्यांना अभिषेक म्हणता येत नाही, सगळ्यांना दीपक म्हणता येत नाही, सगळ्यांना अशोक म्हणता येत नाही, कारण ते त्यांची प्रॉपर नाउन्स आहेत, त्यांना दिलेली नावं आहेत. बॉय मात्र कॉमनली सगळ्यांना वापरलं जातं. ते मॅन पण असू शकतात, ते स्टुडंट पण असू शकतात. पाटील, शिंदे, पवार, बायडन, मोदी किंवा आणखी दुसरे कोणते, ते सरनेम आहेत. सरनेम सगळ्यांना आहेत, पण सगळे पाटील नाहीत, सगळे बायडन नाहीत, सगळे पवार नाहीत, सगळे कुलकर्णी पण नाहीत. गंगा, गोदावरी, तापी, नर्मदा, तुंगभद्रा, नाईल, नद्यांची नावं आहेत. म्हणजे हे काय? नद्या. गोदावरी इज अ रिव्हर, रिव्हर इज अ कॉमन नाऊन. सगळ्या नद्यांना आपण रिव्हर म्हणू शकतो, पण सगळ्या नद्यांना आपण गोदावरी नाही म्हणू शकत. सो गोदावरी इज अ प्रॉपर नाऊन अँड रिव्हर इज कॉमनली यूज्ड, दॅट्स वाय इज अ कॉमन नाऊन. मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, दीज आर नेम्स ऑफ सिटीज. सगळ्यांना मुंबई म्हणता येईल का? नाही, सगळ्यांना सिटी मात्र म्हणता येतं, कॉमनली यूज्ड. देन हिमालय, अँडीज, रॉकी, काराकोरम, पर्वतांची नावं. सगळ्यांना पर्वत म्हणता येत, सगळ्यांना हिमालय नाही म्हणता येत. हिमालय प्रॉपर नाऊन अँड पर्वत किंवा माउंटन, दीज आर कॉमन, दिस इज कॉमन नाऊन. टॉमी, डॉग वर्ड इज कॉमन, डॉग इज कॉमन. सगळ्या डॉगला आपण डॉग म्हटलं काय प्रॉब्लेम नाही, हे डॉगच असतात. पण घरी तुमच्या एखादा कुत्रा पाळला आणि त्या कुत्र्याला तुम्ही नाव दिलं टॉमी, तर टॉमी इज अ प्रॉपर नाऊन अँड टॉमी इज अ डॉग, देन डॉग इज अ कॉमन नाऊन. ओके. घरी एखादी गाय पाळली, तिचं नाव दिलं गौरा, द गौरा बिकम्स प्रॉपर नाऊन अँड काऊ बिकम्स कॉमन नाऊन. देन ॲटलांटिक, ओशन भरपूर आहेत, त्यातला ॲटलांटिक इज स्पेसिफिक नेम इज गिवन टू ओशन. ओके, ॲटलांटिक ओशन. वी कॅनॉट से पॅसिफिक इज अटलांटिक. पॅसिफिक वेगळा, अटलांटिक वेगळा, ते प्रॉपर नाऊन आहेत त्यांना दिलेले, आणि दोन्ही पण काय? ओशन. सहारा इज अ नेम ऑफ अ डेझर्ट, तर डेझर्ट इज अ कॉमन नाऊन, सहारा इज अ प्रॉपर नाऊन. नसेल समजलं तर गडबडून जाऊ नका, आणखी उदाहरणं पाहूया आपण.
ही जाणीवपूर्वक उदाहरणं जास्त देतो की एकदा एक गोष्ट बघितली की पुन्हा ते आपल्याला बघायची गरज लागणार नाही, यासाठी उदाहरणं जास्त. माउंट एव्हरेस्ट इज अ पीक. अर्थ, मार्स, ज्युपिटर, दीज आर दी प्लॅनेट्स. देन इंग्लिश, मराठी, हिंदी, दीज आर लँग्वेज. सगळ्या लँग्वेजला लँग्वेज म्हणता येईल, पण सगळ्यांना मराठी, हिंदी, इंग्लिश असं म्हणता येणार नाही. मॅथमॅटिक्स इज अ सब्जेक्ट. सगळ्यांना सब्जेक्ट म्हणता येईल, पण सगळ्या सब्जेक्टला मॅथमॅटिक्स म्हणता येत नाही. मॅथमॅटिक्स इज अ प्रॉपर नाउन. देन CBI, Central Bureau of Investigation, is an institute. Then Tuesday is a name of a day. Tuesday is a name of a day. Then Mariana is a name of a trench, गर्ता आपण ज्याला बोलतो. देन राळेगण इज अ नेम ऑफ अ व्हिलेज. ओके. त्यानंतर आता हा भाग तुम्हाला क्लिअर झाला असेल. त्यानंतर आपण पुढचा भाग बघूया, कॉन्क्रीट नाऊन अँड ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. अगदी सोपं आहे समजून घेणं. जे तुमच्या डोळ्यांना दिसतं, ज्यांना तुम्ही स्पर्श करू शकतात, हे सगळे वस्तूंची नावं म्हणजे कॉन्क्रीट नाऊन. जे डोळ्यांना दिसत नाहीत, ज्यांना तुम्ही स्पर्श करू शकत नाहीत, अशी सगळी डोळ्यांची नाव, अशी सगळी वस्तूंची नावं म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स. नेम्स ऑफ ऑल नॅचरल अँड मॅनमेड व्हिजिबल ऑब्जेक्ट्स. व्हिजिबल मीन्स डोळ्यांना दिसणारी, आणि जे इनव्हिजिबल आहे त्यांना आपण ॲबस्ट्रॅक्ट. ॲबस्ट्रॅक्टमध्ये वस्तू असतीलच असं काही जरूर नाही. त्यामध्ये कॉन्सेप्ट असतील, त्यामध्ये आयडियाज असतील, जे आपण ह्याच्या अगोदर भरपूर बघितले. कॉन्सेप्टमध्ये खूप सगळी उदाहरणं पाहिली. त्यांना नाही आठवलं त्यांनी परत पाठीमागे जाऊन बघा. ओके. तर तुम्हाला खूप सगळ्या आयडियाज सापडतील, कॉन्सेप्ट सापडतील आणि सब्जेक्ट सापडतील. ओके. त्यानंतर आणखी 2 भाग बघूया आपण. एक आहे काउंटेबल आणि अनकाउंटेबल. काउंटेबल नाऊन अँड अनकाउंटेबल. काउंटेबल म्हणजे काय, तर ज्यांना 1, 2, 3, 4, 5, 6, 100, 1000 असं मोजता येतं त्यांना काउंटेबल. ज्यांना 1, 2, 3, 4, 5, 100, 1000 असं मोजता येत नाही ते अनकाउंटेबल. उदाहरणार्थ वी कॅन से 1 बुक, 2 बुक, 3 बुक्स, 4 बुक्स. वी कॅन से 1 पेन, 2 पेन्स, 3 पेन्स, 4 पेन्स, 100 पेन्स. But we cannot say 1 milk, 2 milk, 3 milk, 1 love, 2 love, 1 sympathy, 1 kindness. We cannot say. अनकाउंटेबलमध्ये काही आहे ते मेजरमेंटनी मोजले जातात, मेजरमेंट वापरलं जातं. उदाहरणार्थ मिल्क आहे, आपण 1 मिल्क 2 मिल्क नाही म्हटलं तरी पण 1 लिटर मिल्क म्हणू शकतो. देन 1 किलोग्राम शुगर म्हणू शकतो. तर जे मेजरमेंटने मोजता येतात आणि जे मोजताच येत नाही सगळेचे सगळे अनकाउंटेबलमध्ये. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की काउंटेबलमध्ये आपल्याला मेनी शब्द वापरता येतो, पण अनकाउंटेबल जर नाऊन असेल त्याला आपल्याला मच वापरता लागतो. मच हा शब्द वापरावा लागतो क्वांटिटी सांगण्यासाठी. वी कॅन काउंट समथिंग्स यूजिंग नंबर्स अँड दे आर कॉल्ड काउंटेबल्स. द समथिंग दॅट वी कॅनॉट काउंट बाय यूजिंग नंबर्स, दे आर कॉल्ड अनकाउंटेबल्स. ओके. देन आता आणखीन एक भाग बघूया, कलेक्टिव्ह नाउन्स. शेवटी आपण ग्रुपला नावं दिली होती ना, ती सगळी कलेक्टिव्ह नाउन्स. टीम, ट्राईब, गव्हर्मेंट, फॅमिली, स्कूल, आर्मी, जेवढी नावं दिली सगळे, तर त्यांचा अर्थ काय, कलेक्टिव्ह म्हणजे सगळ्यांचं कलेक्शन, मोर दॅन 1, एकापेक्षा जास्त लोकांचं कलेक्शन. तेच त्यांना आपण कलेक्टिव्ह नाऊन म्हणतो. जे आपण आता ज्यांना आठवत नसेल त्यांनी परत पाठीमागे जाऊन बघू शकतात की कलेक्टिव्ह नाऊन काय. त्यांना टीम, ट्राईब, गँग गुंडांचं कलेक्शन आहे. त्यानंतर गव्हर्मेंट आहे, फॅमिली आहे, इन्स्टिट्यूशन आहे, फ्लॉक आहे, बंच आहे, बुक आहे. ओके. पॅक, पोलीस, ऑल आर what nouns. Okay, and they are called collective noun. One more thing is that agent noun. Agent noun म्हणजे काय, तर एखादा क्रियापद घेतलं आपण वर्ब आणि त्या वर्ब ते काम करणारा व्यक्ती म्हणजे एजंट नाउन. उदाहरणार्थ टीच इज अ वर्ब, मग टीचिंग करणारा व्यक्ती त्याला टीचर, मग टीचर इज अ एजंट नाउन. बॉरोपासून बॉरोवर इज अ एजंट नाउन. चेक करणारा चेकर, एजंट नाउन. स्टडी करणारा स्टुडंट, एजंट नाउन. रीड करणारा रीडर, एजंट नाउन. हेल्प करणारा हेल्पर, एजंट नाउन. डान्स करणारा डान्सर, प्रोसिक्यूट करणारा प्रोसिक्युटर, ॲक्शन करणारा ॲक्टर, ड्राईव्ह करणारा ड्रायव्हर. दीज ऑल आर एजंट नाउन्स. आय होप युअर कॉन्सेप्ट इज क्लिअर. आता कंपाऊंड नाउन, नावातच कंपाऊंड आहे, म्हणजे 2 वेगवेगळे शब्द घेऊन एक तिसरा शब्द तयार केला. तो वेगवेगळा नाही ना, तो पण एकत्र शब्द तयार केला. उदाहरणार्थ बेडरूम, डोरबेल, सीशोर,
स्केटबोर्ड, गोल्डफिश, न्यूजपेपर, आपण न्यूज वेगळा आणि पेपर वेगळा असं न्यूजपेपर एकत्र येईल, क्लास टीचर, ग्रँडमदर, ग्रँडफादर, स्काय स्क्रॅपर, मूनलाईट, सनलाईट, देन बॅटलफील्ड, बॅकग्राऊंड, आउटसाईड, स्टारलाईट, बाथरूम, आयबॉल, फुटबॉल, टेक्स्टबुक, हाऊसकीपर, खूप सगळे उदाहरणं तुम्हाला मिळाले. हे ऐकायला 2 शब्द वेगवेगळी एकत्र केलीत आणि त्यापासून तिसरा शब्द तयार केला, ते म्हणजे कंपाऊंड नाउन्स. त्या व्यतिरिक्त आता आणखीन एक नाऊन पाहिजे, मटेरियल नाऊन. नावातच मटेरियल आहे. मटेरियल कशासाठी वापरतो, एक जी अशी गोष्ट की ज्याच्यापासून आपण दुसरं काहीतरी तयार करतो आहे, मटेरियल नाऊन. मग एक्झाम्पल्स आहेत ते क्लोथ, एअर, गोल्ड, ग्रेन्स, सॉल्ट, आयरन, स्टील, मिल्क अल्सो, ग्लास, रबर, पेपर, सगळे मटेरियल नाउन्स. शुगर, ग्रेन्स, हे सगळे मटेरियल नाऊन. त्यांच्यापासून आपण दुसरं काहीतरी तयार करतो म्हणून ते मटेरियल नाऊन इज अ नेम गिवन टू द मटेरियल सबस्टन्स ऑर थिंग्स फ्रॉम विच द अदर थिंग्स आर मेड. इट रेफर्स टू द टाईप ऑफ सबस्टन्स इन्स्टेड ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स. खास करून इंडिव्हिज्युअल पार्टिकलचा विचार केला जात नाही. मटेरियल नाउन्स आर नॉट काउंटेबल. मी एक गोष्ट सांगायची विसरलो तुम्हाला आणि ते इथे पुन्हा सांगतो की प्रॉपर नाऊन आपण जेव्हा बघितलं, कॉमन नाऊन बघितलं, तेव्हा प्रॉपर नाऊन हे नेहमी जे चार्ट्समध्ये बघितले, तुम्ही चार्ट जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर सगळे चार्ट्समधले प्रॉपर नाऊन त्यांची सुरुवात कॅपिटल अक्षराने होते आणि सगळे कॉमन नाऊन स्मॉल लेटरने सुरुवात होतात. जोपर्यंत ते वाक्याच्या सुरुवातीला येत नाही तोपर्यंत. वाक्याच्या सुरुवातीला आले की ते पण कॅपिटल येऊ शकतात, पण सगळे प्रॉपर नाऊन वाक्यात कुठे पण येऊ देत ते त्यांची सुरुवात कॅपिटल अक्षराने होते. ओके, आपण पुन्हा पुढच्या भागाकडे जाऊया. आणि आता रेग्युलर, इरेग्युलर किंवा सिंग्युलर आणि प्लुरल. प्रत्येक नाऊन आहे सिंग्युलर असेल किंवा प्लुरल असेल. त्याला सिंग्युलरचं प्लुरल करता येतं, प्लुरलचं सिंग्युलर करता येतं. समजा त्या नाऊनला, सिंग्युलर नाऊनला एस किंवा ES प्रत्यय लावून जर त्याचा प्लुरल करता आला तर अशा नाऊनला आपण रेग्युलर नाऊन म्हणतो. उदाहरणार्थ बॉय, बॉईज, गर्ल, गर्ल्स. फक्त एस लावून आपण त्याचं सिंग्युलरचं प्लुरल केलं. टेबल, टेबल्स, पेन, पेन्स. असे काही शब्द की ज्यांचं फक्त एस किंवा ES लावून सिंग्युलरचं प्लुरलमध्ये करता येतं, एक वचनाचं अनेक वचनामध्ये रूपांतर करता येतं, अशा सगळ्यांना आपण रेग्युलर म्हणायचं. आणि ज्यांना एस किंवा ES न लावता दुसरं काहीतरी ॲड करावं लागतं आणि मग त्यांचा प्लुरल होतो, अशा सगळ्या नावांना आपण इरेग्युलर म्हणायचं. आता काही काही नियम आहेत ते आपण बघितलं पाहिजे की ते नियम काय आहेत की सिंग्युलरचं प्लुरल करायला थोडीशी ओळख आपली व्हायलाच पाहिजे. इथे मोस्ट नाउन्स नीड एस ऑर ES टू बिकम प्लुरल्स. बहुतेक सगळ्या नाउन्सला एस किंवा ES लावून ते प्लुरल केले जातात. उदाहरणार्थ बुक्स, बॉईज, टॉईज, हे तुम्हाला याच्या अगोदर मी सांगितलेत उदाहरणं. त्यानंतर फॉर नाउन्स एंडिंग विथ द लेटर S, X, Z, SH, CH जर असतील तर त्यांना ES लागला जातो. उदाहरणार्थ बॉक्स, बॉक्सेस, बस, बसेस, विश, विशेष, डिश, डिशेस. ओके, यांना ES लावला गेला. त्यानंतर नाउन्स एंडिंग इन द लेटर F और FE, ज्यांची सुरुवात F किंवा FEने होते, त्यांच्या शेवटी आपण VES लावलं तर ते प्लुरल होतात. उदाहरणार्थ नाईफ्स, नाईव्स, वाईफ, वाईव्स, लीफ, लीव्स असं होतं. त्यानंतर इफ द नाउन्स एंड्स विथ अ कॉन्झनंट प्लस O. कॉन्झनंट म्हणजे व्यंजन, व्यंजन आणि O हे जर वाक्यात आले तर त्यानंतर त्याचं रूपांतर आपल्याला जर प्लुरल करायचं असेल त्याला ES जोडायचा. उदाहरणार्थ टोमॅटो, टोमॅटोज, पोटॅटो, पोटॅटोज. पण त्याच्या अगोदर कॉन्झोनंटच्या ऐवजी जर व्हॉवल्स आली, व्हॉवल्स म्हणजे स्वर, तो जर आला तर आपल्याला ES न करता फक्त S लावायचा आहे. तर फॉर द इफ द नाउन एंड्स विथ व्हॉवल O वी यूज S. हिरो, हिरोज. ओके, इन दिस वे पोटॅटोज, टोमॅटोज हे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. एक ठिकाणी एक्सेप्शन्स पण आहेत. उदाहरणार्थ पियानो, पियानोला
एन आणि ओ आहे तरी पण आपण पियानोज केलं आहे. एस लावला, ES नाही लावला. फोटोमध्ये सुद्धा PHOTO, टी अगोदर आहे, व्यंजन आहे तरी पण आपण फोटोज. एक्सेप्शन आहेत म्हणजे अपवाद आहेत. आता आणखी काही नियम आहेत ते पण आपल्याला माहिती असायला पाहिजे, म्हणून या नाऊनमधलाच भाग म्हणून तो आपण बघूया. इफ द नाऊन एंड विथ इज, IS, इट चेंजेस टू ES. समजा नाऊनचा शेवट जर ISने असेल तर त्याला प्लुरल करताना ES वापरला जातो. उदाहरणार्थ ॲनालिसिसचं ॲनालिसिस, बेसिसचं बेसिस, क्रायसिसचं क्रायसिस असं केलं जातं. नाऊन एंड्स इन US टर्न इन टू I. जेव्हा एखाद्या नाऊनच्या शेवटी US असेल, त्याचं प्लुरल करायचं असेल तुम्हाला तर त्याला I केलं जातं. उदाहरणार्थ कॅक्टसपासून कॅक्टी तयार होतं, फंगसपासून फंगी, सिलॅबसपासून सिलॅबी. आणखी भरपूर उदाहरणं आहेत, सर्च करून तुम्हाला नक्की सापडतील आणि मी तुम्हाला काही वेबसाईट पण देणार आहेत की ज्याच्यावर तुम्हाला याची प्रॅक्टिस करता येईल. वेन अ नाऊन एंड्स विथ अ वावल प्लस Y, सेकंड लास्ट लेटर वावल आहे, स्वर आहे, त्याच्यानंतर Y जर आला, वी ॲड S टू द नाऊन, आपण त्याला S जोडतो. उदाहरणार्थ BOY बॉय, बॉईज. वायच्या अगोदर O आला, स्वर आला म्हणून बॉईज, याला फक्त आपण S. टॉयचं पण तसंच आहे. वेन नाऊन एंड्स विथ Y बट बिफोर दॅट देर इज कन्झोनंट, म्हणजे त्या वायच्या अगोदर जर कन्झोनंट असेल तर आपण IS वापरतो. स्टडी, स्टडीज असं आपण वापरतो. देन पार्टी, पार्टीज असं वापरतो. स्टोरी, स्टोरीज वापरतो. लेडी, लेडीज, IS वापरतो आपण. आता आणखी काही आहे शब्द की त्यांना नियम नाहीत. उदाहरणार्थ ON असेल, क्रायटेरियॉन, क्रायटेरियन बिकम्स क्रायटेरिया, त्याचं क्रायटेरिया तयार झालं. बॅक्टेरियम, त्यातून बॅक्टेरिया तयार झाला. 2 शब्द आले म्हणून आपण त्या वेगळा नियम न करता आपण नियमात अडकून पडण्यापेक्षा सराव महत्त्वाचा. आपण सराव केल्यावर सर्व लक्षात राहील. द नंबर ऑफ नाऊन दॅट डोंट फॉलो, खूप सगळे नाऊन्स असे आहेत की ते नियम पाळत नाहीत, त्यांचं वेगळंच आहे. उदाहरणार्थ चाइल्डपासून चिल्ड्रेन, कोणता वेगळा नियम नाही, फक्त ह्याच नाऊन पुरतं आहे. मॅनपासून मेन, वुमनपासून विमेन, फूटपासून फीट, टूथपासून टीथ. सम नाउन्स रिमेन प्लुरल सेम इन प्लुरल फॉर्म, काही नाऊन असतात ती प्लुरल फॉर्ममध्ये सेमच असतात. उदाहरणार्थ शीप आहे, सिंग्युलर प्लुरल सारखाच, ते प्लुरल फॉर्मच समजला जातो. एअरक्राफ्ट आहे, डिअर, डाईस, फ्लोर, फूड, व्हीट, ॲडवाईस, ते प्लुरल आहेत असं समजलं जातं. त्यानंतर काही नाउन्स असे आहेत की ते नेहमी सिंग्युलरच असतात, त्या प्लुरल होत नाहीत. फॉर एक्झाम्पल नेम्स ऑफ सब्जेक्ट्स, जरी त्याच्या शेवटी S लागलेला असला, मॅथमॅटिक्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, न्यूज आहे, इनिंग्ज आहे, एथिक्स आहे, पॉलिटिक्स आहे, यांच्या शेवटी S लागला आहे म्हणजे ते प्लुरल आहे असं नाही, ते सिंग्युलर समजलं. मॅथमॅटिक्स इज अ सब्जेक्ट, इज का वापरला? बिकॉज मॅथमॅटिक्स इज अ कन्सिडर ॲज अ सिंग्युलर. पॉलिटिक्स इज ऑल्सो सब्जेक्ट, म्हणून त्याने सिंग्युलर आहे, ते नेहमी सिंग्युलरच राहतात. काही काही असे आहेत नाऊन जे नेहमी प्लुरलच राहतात, ते पण आपल्याला शोधावे लागतील. उदाहरणार्थ सीजर्स, पायजमाज, ट्राउजर्स, स्पेक्टॅकल्स, बायनॅक्युलर्स, जीन्स, शॉर्ट्स, हे नेहमी प्लुरल असतात, ते सिंग्युलर होत नाहीत. दॅन नाउन्स दॅट ॲपियर सिंग्युलर बट यूज ॲज अ प्लुरल, काही काही नाऊन असे आहेत की ते आपल्याला वाटतात की ते सिंग्युलर आहेत पण ते सिंग्युलर नसतात, त्यांना ते प्लुरलच असतात. दॅन प्लुरल्स जे असतात, मग असे कोणते नाउन्स आहेत? म्हणजे कॅटल, आपल्याला वाटतं कॅटलला S कुठं आहे, मग तर सिंग्युलर झालं नाही, ते प्लुरलच समजले जातात. पाउल्ट्री, फॅमिली, टीम, ज्युरी, पीपल, हे सिंग्युलर वाटतात पण सिंग्युलर नसतात, ते प्लुरल असतात. पीपल आर असं म्हणतो आपण, कॅटल आर. दॅन वी हॅव सिंग्युलर अँड प्लुरल अलाइक, दोन्ही पण आहे, सिंग्युलर पण आहे आणि प्लुरल पण आहे. असे पण काही काही नाउन्स असतात. उदाहरणार्थ स्वाईन, शीप, डिअर, डझन, 100, 1000, स्कोर, पेअर, स्पेसीज, एअरक्राफ्ट, स्पेसक्राफ्ट, हे सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही पण वापरले जातात. ओके, देन आता आपण सफिक्सेस पाहूया, म्हणजे काय ॲड केल्यानंतर
व्हर्बला काय ॲड केल्यानंतर त्याचं नाऊन तयार होतं. एखाद्या क्रियापदाला कोणती गोष्ट आपण ॲड केली तर त्याचं नाऊन होतं ते बघूया. सुरुवातीला AL, उदाहरणार्थ ॲप्रूव्हपासून ॲप्रुव्हल, ॲप्रूव्ह व्हर्ब आहे, ॲप्रुव्हल नाऊन. डिनाय, डिनायल, रेफ्यूज, रेफ्युजल, पर्पज, प्रपोज, प्रपोजल, देन अराईव्ह, अरायवल. आणखी ANC किंवा ENC म्हणा अटेंड वर्ब आहे म्हणा अटेंडन्स तयार होतो. एक्सेप्टन्स, रेफर, रेफरन्स, प्रिफर, प्रिफरन्स. ANC किंवा ENC लावूनसुद्धा नाऊन तयार केलं जातं वर्बला. TION, ATION, ION हे पण प्रत्यय लावले जातात. अट्रॅक्शन, इन्फॉर्म, इन्फॉर्मेशन, एड्युकेट, एड्युकेशन, डिक्लेअर, डिक्लेरेशन. कधीकधी SION पण लावलं जातं. कन्फ्युजन त्याच्यामध्ये SION. ऑर्गनाईज, ऑर्गनायझेशन, इथे SION पण वापरतात आणि काही ठिकाणी ZION असं सुद्धा वापरलं जातं. डिवाइड, डिव्हिजन, रिवाइज, रिव्हिजन, इम्प्रेस, इम्प्रेशन. काही काही ठिकाणी URE असंही वापरलं जातं. उदाहरणार्थ फेलपासून फेल्युअर तयार करतो. डिपार्टपासून डिपार्चर तयार केलं आहे. प्रेसपासून प्रेशर, प्रेशर हा शब्द काय नाऊन. लेजिस्लेट, लेजिस्लेचर, एन्क्लोज, एन्क्लोजर. काही काही ठिकाणी MENT लावलं जातं. उदाहरणार्थ मॅनेज, मॅनेजमेंट, एम्प्लॉय, एम्प्लॉयमेंट, पनिश, पनिशमेंट. तर काही ठिकाणी एज वापरला जातो सफिक्स म्हणून. पॅक, पॅकेज, बॅग, बॅगेज, पोस्ट, पोस्टेज, मॅरी, मॅरेज, ब्रेक, ब्रेकेज. ING लावून तर नाऊन होतो हे आपण याच्या अगोदरही पाहिलं आहे. लँडिंग नाऊन आहे. लँडपासून लँडिंग, ब्लेसपासून ब्लेसिंग, सीटपासून सिटिंग, एंडपासून एंडिंग यांना आपल्याला नाऊन करून वापरला जातो. काही काही ठिकाणी ERY म्हणजे बेकपासून बेकरी, स्लेवपासून स्लॅवरी, ब्रीवपासून ब्रीवरी. आता आपण हे आत्तापर्यंत पाहिलेले सफिक्सेस फक्त वर्बपासून नाऊन करायचे होते. आता ॲडजेक्टिव्हपासून नाऊन कसे केले जातात ते पण बघूया. NESS लावला की तो नाऊन तयार होतो. उदाहरणार्थ काइंडपासून काइंडेस. काइंड हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि काइंडनेस तुम्हाला समजायला सोपं जायला. तर NESS शेवटी आला की समजायचं की तो नाऊन आहे. हॅपी, हॅपीनेस, इगरनेस, क्लेवरनेस. तर हे लावलं तरी पण येऊ शकतं. ITY नॅशनल, नॅशनॅलिटी, ॲक्टिव्ह, ॲक्टिव्हिटी, रिअल, रियालिटी, क्युरियस, क्युरियासिटी. दीज आर ऑल्सो वॉट नाउन्स. मग त्याच्या अगोदरचे होते ते ॲडजेक्टिव्स. ISM पण लावला जातो. फेडरल, फेडरलिझम, ह्युमन, ह्युमनिझम, आयडियल, आयडियलिझम. इझम पण वापरला जातो. TH वापरतात, काही ठिकाणी Y वापरतात, काही ठिकाणी TY वापरतात. वाईडपासून वेड्थ केला, लॉंगपासून लेंथ केला, सेफपासून सेफ्टी शब्द तयार झाला, डिफिकल्टपासून डिफिकल्टी झाला, डेडपासून डेथ, क्रुएलपासून क्रुएल्टी. काही ठिकाणी Y लागतो, काही ठिकाणी TH लागतो. प्रॅक्टिसनेच होतो आहे. पण थोडे थोडे नियम पण माहिती असले की अगदी जर समजा होणारी चूक असेल तर ते टाळता येते आपल्याला. काही काही शब्दांच्या शेवटी डम हा पण येतो. उदाहरणार्थ फ्रीपासून फ्रीडम, वाईजपासून विजडम असे शब्द तयार होतात. नाऊनचा सगळ्यात अवघड भाग कोणता? तर वाक्यात नाऊन आल्यावर ते ओळखायचं कसं हे सगळ्यात अवघड आहे. मी तुम्हाला काही क्ल्यू सांगू शकतो. डिफरन्स बिटवीन नाऊन अँड वर्ब इज दॅट अ नाऊन इज अ पार्ट ऑफ स्पीच रेफरिंग टू पर्टिक्युलर नेम ऑफ पर्सन, ऑफ प्लेस, ऑफ थिंग. हे एक पार्ट्स ऑफ स्पीच आहे. त्याचा संदर्भ फक्त एखाद्यांना व्यक्ती किंवा वस्तू किंवा एखादा ठिकाण त्याच्या नावाशी संबंधित आहे. ते फक्त नेम आहेत, ते काहीही ॲक्शन करत नाही, ते फक्त नाव, एखाद्या ॲक्शनला दिलेलं नाव. परंतु वर्ब आहे तो तुम्हाला ॲक्शन दाखवतो, हे मात्र तुम्ही पक्क लक्षात ठेवा. इट कॅन ऑल्सो रेफर टू द आयडिया. नाउन refers to the idea, noun can refer to the event, noun can refer to the substance, object, concept, and so on. बाकी सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात नाउन म्हणजे काय. पण वर्ब आहे तो नेहमी तुम्हाला ॲक्शन दाखवतो. इज अ पार्ट ऑफ अ स्पीच रेफरिंग टू ॲक्शन. इट पार्ट्स ऑफ स्पीच रेफरिंग टू एक्सपिरियन्स ऑर कंडिशन. ही गोष्ट जर कळली तर आपल्याला नाउन ओळखणं अजिबात अवघड जात नाही. नाउन कॅन बी सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आणि अ कॉम्प्लिमेंट.
नाऊन हा एक तर सब्जेक्ट असतो किंवा ऑब्जेक्ट असतो किंवा कॉम्प्लिमेंट असतो. आता बाकीचा भाग नाही. Whereas the verb is main part of a sentence and it expresses only action. It shows action. एक दोन उदाहरणं घेऊया. सुनील बॉट अ प्लांट, म्हणजे सुनीलनी प्लांट नावाची एक वस्तू आणली. अँड सुनील प्लांटेड अ ट्री, सुनीलने एक ट्री आणला आणि तो प्लांट केला म्हणजे तो लावला. त्यात पहिल्या वाक्यामधला प्लांट हा एक वस्तू आहे, थिंग आहे. दुसऱ्यामध्ये प्लांट ही एक ॲक्शन आहे. दोन्ही पण ठिकाणी प्लांट जरी शब्द आला असेल तर तो पहिल्या वाक्यातला प्लांट आहे तो नाऊन, पण दुसऱ्या वाक्यात तो ॲक्शन दाखवतो म्हणून तो वर्ब. वी कॅन हॅव अनदर एक्झाम्पल. माय सिस्टर गेव मी अ ग्लास ऑफ वॉटर. इथे वॉटर म्हणजे एक प्रकारची वस्तू, लिक्विड थिंग. माय सिस्टर वॉटर्ड प्लांट्स, फ्लावर प्लांट्स. तर वॉटर्ड करणं म्हणजे काय करणे, पाणी देण्याची क्रिया, प्रोसेस आहे. ओके, ती क्रिया केलेली आहे त्याने, म्हणून त्याला आपण वर्ब असं म्हणूया. भरपूर सगळं बघितलं आपण. तर तुम्हाला या वर्बचे या नाऊनचे जर तुम्हाला आणखी प्रॅक्टिस हवी तर तुम्ही ऑनलाईन प्रॅक्टिस करू शकाल. ती आहे की मी तुम्हाला काही वेबसाईट सांगतो. इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत त्या वेबसाईट बघा. ह्याच वेबसाईट्स मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिल्या आहेत. त्याला क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमची टेस्ट करू शकता की खरंच आपल्याला नाऊन हा भाग कळला आहे का. तुम्ही 100% यशस्वी होणार आहात या टेस्टमध्ये. आणि आपण पुढच्या भागामध्ये नवीन पार्ट्स ऑफ स्पीच घेऊया आणि आणखी जास्त डिटेल्स सगळ्या गोष्टी अभ्यासूया. पुढच्या भागामध्ये मागच्या भागाचा पण रेफरन्स आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील असं मी समजतो. या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला आणखी काय हवं आहे ते कमेंटमध्ये जरूर मेन्शन करा. थँक्यू. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट पिरियड.